आपण प्रार्थना करूया की परमेश्वर त्यावेळी बाबा सतत सतत शाळा म्हणतो मान परमेश्वर आशीर्वाद परमेश्वर वचनाचा प्रत्येकाने सगळीकडे प्रार्थना परमेश्वर आम्ही करतो. हालेलुया हालेलुया. तर इफिसियन्समध्ये आपण 5 अध्याय 6 पासून वचन कोकण भाषणाने तुम्हाला फसवू नये. काय सांगितलं? कोकण भाषा आणि या भाषेमुळे तुम्हाला कोणी फसवलं नाही. आम्ही जास्त इकडेच फसतो. देवाची जी भाषा आहे किंवा भाषण आहे हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनाला कुठेतरी एक उत्साहित म्हणजे जीवनामध्ये एक अभिषेक हे उत्पन्न करतात. कधी पण ह्या गोष्टी नेहमी सामावून ठेवायचं. जेवढं मला तुम्ही प्रार्थनेने जीवन जगणार ना तेवढं तुमचं जीवन समाधान. अगदी मी एकच शब्द असेल कोकण होत आहे, जास्त शब्द शिकवायला जात नाही. कारण हा किंवा वचनात या किंवा नाही असं. वचनात आले जीवन मिळालं, वचनात नाही आलं ते जीवन मिळालं. मी नेहमी लोकांना शिकवतो की या जगातली कोणती वस्तू तुम्हाला स्वर्गात येणार नाही. आणि या पृथ्वीमध्ये आपण एक प्रवासी, एक क्षणात कधी आपलं काय होईल माहिती नाही. पण जेवढी वेळ आपल्याला मिळते वचनात आणि शिक्षणामध्ये त्याचा पूर्ण वापर आपण केलाच पाहिजे. अशा गोष्टीमुळे आज्ञा मोडणाऱ्या लोकांवर आता तुम्ही आज्ञा मोडा का नका मोडा. तू देवाचा जर कोप तुमच्यावर आला तर तुम्ही काय करणार मला सांग? आपण काय करू शकत? काय करू शकता? मोबाईलची चार्जिंग नाही केली तर मोबाईल काय होईल? बंदच पडेल. काय चालेल? बंद. का बंद पडेल? कारण तो चार्जिंग. तसं आहे आम्ही प्रभूमध्ये आमचं स्वतःचं जीवन चार्ज होत नाही तर आम्ही बंद पडणार, कमजोर पडणार, समस्यात पडणार नाही, संकटात पडणार नाही, दुःखात पडणार नाही, आपुलकी पडणार, निराशात पडणार. कोणत्या गोष्टींमध्ये ना सवय करायची, प्रार्थनेत वाढायची, कमी नाही करायची. कारण बघा कमी प्रार्थना व्हायला सुरुवात झाली ना तर खोटं व्हायला सुरुवात होईल. खरं नाही बोलत, खोटं करायचं, खोटं बोलायचं आणि खोट्यामध्ये प्रवास करायचा. मी एक प्रश्न आहे तेव्हा खरं नाही जेव्हा ख्रिस्तामध्ये तर खोट्याबरोबर प्रवास राहता येईल तर खऱ्याबरोबर लोकांबरोबर प्रवास करतो. आणि तिथे एक सामर्थ्य आपल्या शरीरात प्रवास करतो. कारण तो देवाचा एक आत्मा आहे. त्यांचे भागीदार होणं. आपण जास्त करून अशाच व्यक्तीचे भागीदार होतो. म्हणून तरी तुम्ही त्यांचे भागीदार होऊन चुकीच्या लोकांचा भागीदार झाला तर आपण पण चुकीमध्येच पण मी होता तसा तुम्ही पण. म्हणून मी सर्व लोक त्यासाठी मी आता आपल्या जागेवर आहे. आणि देवाबरोबर देवाचं जे वचन आहे ते आपल्या शरीरात एक आनंद आहे. आपण मोठी अंधकार आता प्रकाशात आहे. अंधकारात कशाला जायचं? नवनाथदादा इष्ट होते मी जगाचा प्रकाश. जो येशूला स्वीकारतो तो अंधकारात चालणार नाही. अगदी. आता तुम्ही विचार करा, जर तुम्ही प्रभूचा स्वीकार केला तर तुम्ही अंधकारात कशाला जायचं? आणि जर प्रभूचा स्वीकार केला तर प्रभूच्याच माहिती. भले तुम्हाला कोणी अंधकारात न्यायला लावलेली होती तर तुम्हाला स्वतःला बुद्धी ज्ञान आहे की नाही? आहे की नाही? आहे. मग जर तुम्हाला बुद्धी आणि ज्ञान देवाने दिली तर आम्ही अंधकारात नाही. आम्ही अंधकारातून प्रकाशाकडे वळू. आणि प्रकाश आपल्या जीवनामध्ये हमेशा प्रकाशित होत.
पण तुम्ही कुठे भेटले ना तर तुम्हाला पहिलेच सांगितले प्रार्थनेची आमच्यासाठी प्रार्थना. आता मी अनेक लोकांमध्ये आहे, चालतो बसतो उठतो, पण त्यांना मी काय देऊन देतो? प्रकाश. अंधकार. कारण मला प्रकाशामुळे ओळखतात, मला ख्रिस्तामुळे ओळखतात, मला माझ्या कुटुंबासाठी ओळख नाही, माझ्या नातेवाईकातून मला ओळख नाही. तर माझी ओळख नाही, आणि देवाची ओळख ही सगळ्यात मोठी एक शक्ती आहे. आणि ही जर ओळख तुम्हाला मिळाली, त्या ओळखीने तुमचे फायदे होते. तुम्हाला कधी आजार नाही. मी आता मन चिंतन करतो, डोळे बंद करून मन चिंतन करतो. तुम्ही बघता की तुम्ही आजारी आहे, दुःखी आहे, घरात समस्या कशाला पण आहे. आता देवाबरोबर तुम्ही आहे तेच केलं. आता तुम्ही माझ्या बरोबर आहे तर तुम्हाला कशाला मुश्किल आहे, कशाला चिंता आहे. आता इथे खायला प्यायला बसलं मिळालं की नाही, तुम्हाला चिंता होती का सगळे जण अन्न विकत आणायला सांगितलं? हा, येशूने आपल्या शिष्याला अन्न विकत आणायला पण पाठवलं, बरोबर आहे की नाही? पण येशूने टायमाला 2 मासे आणि 5 भाकरी खायला पण देऊन दिली. मग तो आशीर्वाद देवाने इकडे दिलाय. त्याची 34-15 प्रमाणे कशी परिस्थिती आहे. मग इथून कुठे ना कुठे करत मला कधी कधी टायमाला काम करावं लागतात. पण अनेक लोकांच्या जीवनात एक खास मिळते. देवाने दिलेलं काम आहे ती करायचं. आणि जर ते केलं नाहीये तर त्या परिस्थितीत पुढे चालता येत नाही. कोणतं काम तुम्हाला सांगितलं ना ते मी नाही सांगितलं पाहिजे. तुम्ही काय ते काम करणार आहे ते मी केलं पाहिजे, मला आशीर्वाद पाहिजे, कधी कामं केली पाहिजे. सेवा करताना कोणत्याही तत्पर असा मिळीपणा नाही पाहिजे, घाबरेटा नाही पाहिजे, नम्रता, ही परमेश्वर वचन देत आहे. प्रकाशाच्या परिचयासाठी चाला, प्रकाशाचे फळ सर्व प्रकारचे चांगुलपण, नीतिमत्व व शक्यता. शक्यता चांगल्या गोष्टी दिसून येतात. परमेश्वराचे प्रकाशाची जी फळं आहे ती चांगल्या दृष्टीने तुम्हाला मिळेल. आता तुम्ही वचनात आहे किंवा शिक्षणात आहे तुम्हाला चांगलं दिसतील, पण तुम्ही वचनात नाही शिक्षणात नाही ते चांगले फळ तुम्हाला दिसणार नाही. प्रभूला काय आवडते अंधाराची निष्फळ. आता पापाचे भागीदार होऊन जर तुम्ही पापात आहे बरोबर तर प्रकाशामध्ये वळायचा प्रयत्न करा. पापाकडे वळायचा प्रयत्न करू नका. जर पापाकडे वळायला सुरुवात झाली तर शैतान कार्य करायला सुरुवात केली. कोणामध्ये? आपल्यामध्ये. म्हणून अंधकार जे आहे ते बाहेर काढा. अंधकार म्हणजे पाप. आपण अंधकारामध्ये वळतो तर प्रकाशाकडे वळतो. जेवढी वेळ तुम्ही देवाला दिलेली आहे त्या वेळेमध्ये जर चालायला सुरुवात केलं, कोणतेही मेहनत करताना कष्ट करताना एक धैर्य पाहिजे, हिंमत पाहिजे. मी काहीतरी करतो ना, मला करायचंय ते देवासाठी. जीवनामध्ये दुःखी, समस्या, संकटात, आपत्ती, निराशा मनुष्य जीवनामध्ये धावतो, बरोबर? का जातो? कारण काय? त्याचा अर्थ तुम्हाला सापडणार. कारण पाप आहे म्हणून नका, नफरत आहे, द्वेष आहे, निंदा. राग कशाला येतो माणसाला मला सांगा. माणसाचा स्वभाव बिघडतो, चांगला स्वभाव वाईटामध्ये कशाला उतरतो? कारण आपल्यामध्ये एक पाप असतो आणि हे पाप खाली न केल्यामुळे आज तुम्हाला मला पण राहील. पण प्रीती कधी येते की आपल्यात पाप नाही, नम्रत आहे, दीन आहे, या प्रीतीचे शब्द तिथे उतरले.
मग तुम्ही सगळ्यांना समाधान बघणार, नफरत नाही करणार, द्वेष नाही करणार, निंदा नाही करणार, राग नाही. चार तुमची सोयीच तुम्ही अवय आहेत एकमेकांची. राग क्षमा आज ते नाही आपल्या मानवामध्ये. प्रकाशामध्ये असलेला मनुष्य प्रीतीत राहतो. आता तुम्ही विचार करा, प्रत्येक गोष्टीचा समय काळ वेळ दिलेला आहे, बरोबर. आणि हा काळ आणि समय जर आपल्याला दिलेला आहे, त्याचा वापर आपल्याला कसा करायचा आहे तो पहिलं प्रथम आपण आपल्या जीवनामध्ये शिकून घ्यायचा. जर तुमच्याकडून चांगलं व्हायला नाही, लोक तुम्हाला रोज चांगलंच नाही, तुमच्याकडून रोज वाईट बघायला नाही, तर तुम्हाला लोक बघतानाच वाईट. आमच्या पहिल्या माणसाचा पहिला प्रश्न हेच, आपल्याला चांगलं बनायचं वाईट बनायचं आपल्या हातातच असतं. चॉईस आपण आपल्यालाच घ्यायचं, चांगलं किंवा वाईट. घेणाऱ्यालाच मिळेल. जो घेणारच व्यक्ती नसेल तर त्याला चांगल्या गोष्टी कशा येतील किंवा चांगल्या गोष्टी कशा घेता येतील. त्या लोकांच्या आतून जे कर्म गुप्तपणे होतात मी आपल्या सगळ्यांना कशा प्रकारे प्रभूच्या शिक्षणानुसार चालायचं हे बघा. आपल्याला कोणी पडवून ते डोक्यात शिकून राहते की नाही, बरोबर. मग त्याच्यामुळे आपण दुसऱ्यावर राग करत असतात की नाही. मग हीच सवय लावायची, मध्ये नाही ठेवायची. ऐका आणि वरून बाजूला ठेवा. तुम्ही लोक मदत होते, या कानात ऐका त्या कानात सोडा, बरोबर. या कानात टोपाने या कानात. परिस्थिती अशी बदल होत. माणसाचा बदल असा आहे की त्याला देवाची नम्रता, संशय. देवाने गलितीकरास 5 अध्याय दिले, 22 आणि 23 वचन दिले आणि मध्ये 5 अध्याय 2 ते 12 पर्यंत येशूचं शिकवण आहे. पहिल्यांदा येशूने आपल्या शिष्याला जवळ केलं ना, तेव्हा त्यांनी पहिलं सांगितलं ही दुनियाचे लोक आहेत आणि हे जे लोक आहेत तुम्हाला पूर्ण सतावणार, दुखवणार. तर त्यावेळेला तुम्हाला कसं बोलता आलं, कसं वागता आलं पाहिजे, कसं उत्तर देतं. प्रभू येशूने शिष्यांना ह्याच गोष्टी शिकवली. रात्री येशूला पकडण्यात आला तेव्हा तलवार नाही. तर परिस्थिती काय आहे ती तुम्ही शिकली. अगोदर सांगितलेलं देव जेव्हा आम्हाला काहीतरी सांगतो ना ते पहिलं मनात करायचं आणि चांगला विचार देऊन मनात ठेवायचं. कधी कधी आपल्याला चांगलं सांगितलं जाते ते पटत नाही आणि जेव्हा दुःख आपल्या अंगावर आले ना तेव्हा आपल्याला आठवण येते आणि अगोदर मला सांगू ठेवलं की नाही. त्याचा परिणाम मला मुश्किल आहे. राग सगळ्यांनी पण मनात नका करू. मला होतो राग, मला राग करतो तेव्हा पाप निर्माण होते. राग घेऊन सोडून दे पाप नाही. 5:4-16 वचन 26 वचनामध्ये 4:26 रागाला पाप नाही. म्हणून बायबल काही मुद्द्यात आपल्याला प्रकाशाच्या प्रचित आहे. प्रकाशासारखं चालू म्हणजे आपलं पाप आपण उघड करतो ना, चुकलो माझं पाप झालं. आता माझं भांडण तुमच्याशी झालेलं तर
तुमच्याशी झालेले त्याच्याच माझ्या पुढे क्षमा मागायची. त्याला सांगून काय भेटलं होतं, नाव खराब. हल्ली 99% लोकांची मानसिक परिस्थिती अशी झाली, कोणी भडकावेल हे लक्षात लागत होते, विश्वास नसतो. हल्ली ना कधी कधी माझ्याकडे पण लोक मी बोलत होता, ते बोलत होता, ते बोलत होता, बोलते ना, बोलून नाही त्यांना, तुला काय करायचं शांत राहा. कारण हा स्वभाव तुम्ही जर चांगल्या दृष्टीने ठेवला नाही तर 3 दिवसामध्ये त्याचं परिवर्तन होईल. भांडण म्हणून प्रार्थना करायची, परमेश्वरा त्याचं नाव खराब नाही झालं पाहिजे, आम्ही पापातून बाहेर करण्यात त्याला पण पवित्र मग ते पवित्र होईल. आता विनाकारण माझ्याशी पण लोक भांडणार, माझ्याशी पण नफरत करतात, माझी पण नाही, मी काय करू भांडणाचं. मी देवाला काय सांगितलं, त्याचा नाश नाही. ते त्याच्या पुस्तकात 3रा अध्याय कोणाचा नाश नाही, सर्वांच्या आपल्याला ही देवाची इच्छा. त्यांच्या मनात राग आहे, तो रागाने बसले नाही. त्यांना वाटते की माझं मन मोकळं करावं या रागाच्या वर, त्याच्याने कुठेतरी माझं मन प्रकाशाची जे शिक्षण आहे माहिती आहे, सगळे आपण माणूस आहे, सगळे समजून कंट्रोलात ठेवायचं. कंट्रोल जर मनुष्य कंट्रोलात राहील तर त्याला फायदा. कोणाची मान दुखते मान. आता हे कंट्रोलात आहे तर कंट्रोलात जर आहे परमेश्वर म्हणून त्याच्यातून मुक्त करेल. कारण आपल्या शरीरावर जो हक्क आहे तो त्याच आहे, तुमचा ना माझा आहे. त्याच्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये सगळ्याशी प्रीतीने, दयेने व शांतीने वागून आपलं भविष्य चालवायचं. आता जर तुम्ही प्रीतीत चालले तर तुमचं भविष्य पुढे चालेल, शांती चालेल की नाही, आनंदात चालेल की नाही, सामर्थ्यात चालेल की नाही, ज्ञानात चालेल की नाही, दानामध्ये चालेल की नाही. ख्रिस्ताचा प्रकाश काय सांगते, निद्रिस्ता तू जागा हो, म्हणजे परमेश्वराचा प्रकाश तुझ्यावर पडेल. काय काय होईल, आणि तुमचा प्रकाश पाहिजे का अंधकार पाहिजे? अंधकार पडायला लागला तो भविष्यात गेला, तो मॉडल मध्ये उतरला, मोज मजामध्ये उतरला, नाशवंतामध्ये जीवनात उतरला, शरीराचेच विचार करणार, आत्म्याचे विचार सोडून देणार. अरे लोकांना काय करायचं, चांगल्या गोष्टी कशा आणायच्या, ते एखाद्या लोकांचं जीवन कसं बदलायचं आहे, कसं घडवायचं आहे, कसं तयार करायचं हे शिक. मनुष्य एखादी व्यक्ती चांगलं काम करतो बरोबर, तर चांगलं काम केल्यानंतर तुम्ही काय केलं पाहिजे, त्याच्याकडे जाऊन चांगलं काम करायला सांगितलं पाहिजे की तुम्ही माझे काम आहे ते करा. मग त्यांच्याद्वारे चांगलं चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीकडे देवाने तो हक्क दिलाय ना, तोच करू शकतो. बाकी कोणताच मनुष्य ते कार्य करू शकत नाही. म्हणजे अनारीसारखं वागू नका. ते असं वागा की कुठेतरी समजावून समजून गोष्टी केल्या पाहिजे. कधी कधी प्रश्न असे येतात ते सोडावे लागतात. आता आमचं काम कसं आहे माहिती आहे, लोकांना घडवणं बरोबर ना, लोकांना जोडणं, लोकांना प्रभूच्या सहवासात ठेवणं, शांती आणणं,
पाठवणं बिघडले असे ते जॉईन करणं आलरिया. आता बरेचसे लोक असे असतात आलरिया, तर आपण काय विचार करणार, एक वेगळा विचार करणार. लोकांचे आचार विचार जर वेगळे झाले तर तिथे तुमच्या जीवनात वातावरण बिघडणार, शांती येणार नाही आलरिया. वेळेचा सदुपयोग करा, दिवस वाईट. चांगला जर उपयोग केला तर फायदे आहेत, वाईट उपयोग आपल्याला वेळेचा सदुपयोग करा, दिवस. आता हे दिवस वाईट कुठून आले मला सांगा. जर आम्ही देवाच्या वचनात चालले नाही, वागले नाही, तर देवाची उपस्थिती कशी? म्हणून तुम्ही मूर्खासारखे, मूर्ख माणसाला पण किंमत नसते ना, आहे का नाही? म्हणून कशी तुम्ही मूर्खासारखे होऊ नका. प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. द्राक्षरसात मस्त होऊ नका, तेच जास्त घेतात. द्राक्षरस नाही, आता दुसरं द्राक्षरस नाही. आलरिया कलर बदलून घेतले. असं आहे, आजचा काळ असा आहे. कार्यक्रम सण असला का द्राक्षरस नाही, बरोबर सांगितलं. द्राक्षरसामध्ये बेतालपणा आहे, पण आत्मेने परिपूर्ण व्हा. एकमेकाची निंदा करा, आध्यात्मिक गाणे म्हणून दाखवा. एकमेकांना मी गाणं बनवलंय, हे गाणं बनवलंय, असं गाणं बोलतो, तसं गाणं बोलतो. आवाज चांगला नाही निघाला तरी काढत राहा, आवाज बोलून दाखवा. कारण ते गाणी बोलायला कठीण आहे, पण निंदा करायला कठीण. मस्त बोलतात ती गाणी, त्यामध्ये सूर काढून बोलतात ना. अरविंद माणसाचा स्वभाव कसा आहे, लोकांमध्ये प्रीती ठेवा. माझं मत आहे, भांडण होईल ते बोलूच ना, कटकट होईल तेवढा आवाज करूच ना. शांती बस. एकदा ती घरात तुम्हाला सवय पडली ना याची त्यांची निंदा करायची, तुमच्या घरात एकमेकांना उतरणं मुश्किल. बरीच कुटुंब अशामुळे बिघडून गेली. तुमचं प्रार्थनेवर लक्ष नसणार, फक्त निंदावर लक्ष असणार, बायबलवर लक्ष नसणार, तर निंदा कशी करावी त्याच्यावर लक्ष असणार. ही फार गोष्टी सेवा ही असो. अनेक लोकांचं भविष्यात तीच प्रश्न आहे. आमचं जीवन कुठे आहे, त्या कचऱ्यामध्ये. हे शिक्षण, लोकांना कसं वाचवायचं ते शिक्षण. म्हणजे हे साक्षी सांगतो तुम्हाला, एका कुटुंबामध्ये दोघी नवऱ्या बायकोचं भांडण, छोट्याशा गोष्टी. नवरा बायकोला मनाने स्थिती काय करायची, तर त्यांनी मला कॉन्फ्लिक्टमध्ये सांगितलं, तुम्ही फोन करून सांगा. तुम्ही ठीक आहे बघतो, मला जसं ऍडजस्टमेंट होईल तसं. छोट्याशा गोष्टी आहेत तर ते पदळून, पण दोघे जर असले, त्यांना दोघे प्रार्थनेत असले तर खूप फायदे. एक ऐकतो, एक ऐकत नाही, मुली असते, त्याला महत्वाचं. तर मी काय केलं, फोन केला. तो फोन एका व्यक्तीने दुसऱ्याने पण फोन उचलला. नंतर मला तो फोन मी त्यांना विचारलं कसे आहे, काय काय. थोडासा टाइम बोललो, नंतर परत मला टाइम नाही तेव्हा तुम्ही करा किंवा मी करा, मला जसं टाइम तसं मी तुम्हाला फोन. अशा पद्धतीने 2-3 वेळा बोलून असेल ते झालं. आता प्रश्न कसा आहे, आता हे दोन्ही एकत्र करायला पाहिजे का तोडायला पाहिजे? एकत्र करायला पाहिजे, तोडायला नाही पाहिजे. पण कधी कधी आपल्या घरातले दुसरे लोक तोडायचा पण प्रयत्न करतात की नाही, आपण प्रश्न येते कधी, लक्षात ठेवा. मग असं करता करता ऍडजस्टमेंट करून लोकांमध्ये एकत्र.
तर काही लोक, आता मी तुमच्याकडे फोन केला, तुम्ही उचलला, तर दुसऱ्यांना सांगायला नाही जायचं की हा फोन बदलली केला. मी दुसरे काय सांगते की त्यांना फोन करायला मला टाइम आहे ना, आम्हाला. पण त्यांचा बेटर काय होतं ते बघितलं का, समेट मी करण्यासाठी फोन केला. मला सगळ्यांना फोन करायला वाटेल, पण त्याला करू शकायला मला तेवढं प्रार्थना पण. मी 100% फोन कोणाला करतो की तुझे वातावरण बिघडलेलं आहे, तुझे काहीतरी मुश्किलता वाढत चाललेली आहे, शैतान घरात प्रवास करत आहे, तेव्हा तू फोन करावा. तसं नाही, तेव्हा एखादा माणूस जेव्हापासून दूर जात चाललाय, काय प्रॉब्लेम आहे त्याविषयी नसेल तर तुमची पण मला येते, मी आता नाही तर नंतर ते उचले पण उचले. हे माझं सिस्टम. आम्हाला लोकांना वाचवायचं. आता त्या दोघांमध्ये एकत्र कुटुंबामध्ये शांतीने दोघांची पर्सन केले, दोघांना प्रेरित ठेवलं, झालं का नाही. तर कधी कधी लोक अर्थाचे अनर्थ पण बोलणारे असतात, लक्षात ठेवा. म्हणून कुटुंब सोडायचं असेल तर पहिली दोन्ही एकत्र असेल, वचनाने, शिक्षणाने, ज्ञानाने, दानाने. तर पवित्र आत्मा हा गोष्टीचा अनुभव देत असतो. आपल्या घरात शैतान इथूनच येतो, पण तो एकूणचा ऐकतो आणि वातावरणामध्ये भांडणं निर्माण होतात आणि दोघांचे डिसिजन चुकीचे लाईन मध्ये प्रवास करू शकतात. तिथे आत्महत्या करू शकेल, नाहीतर काहीतरी करून घेऊ अशी परिस्थिती. ते सोडावे नाही. म्हणून मी नेहमी लोकांना सांगतो, विक्री करा, आपलं मन खाली करा, परमेश्वराच्या हातात आपलं जीवन द्या, त्याच्यानंतर पवित्र आत्मा जो आपल्याला मिळते तो आणि पुढे चालू करा. कारण त्याच्यातूनच तुमचं जीवन आशीर्वादित आणि शिक्षकाने होईल. आपला सगळ्यात मोठा मध्यस्थ आहे पवित्र शास्त्र, आणि ह्याच्याद्वारे आपल्याला कोण मुक्त करू शकत नाही ना, कोण आपल्या जीवनामध्ये हल्ली शक्ती देऊ शकते. कारण हेच आहे तो म्हणजे येशू. यामध्ये अनेक समस्या लोकांना प्रीती, दया, समाजा समजून घेतल्यानंतर त्यांना कशा पद्धतीने ठेवलं ते पण विचारते. अंडी घ्या द्या बरोबर तिकडे तो नाही का, प्रेम काय ते समजून, मार्गदर्शक काय ते समजून घ्या. माणूस हेच काम हर चीज मध्ये शिक्षण. तर कुटुंबाचीच जास्त वैवाहिक जीवनाविषयी, तर प्रत्येक घरामध्ये ना वातावरण बिघडले. पहिले ते पॉइंट तुमचे आहे ते पहिले जागे. कुटुंबी पहिली प्रथम पाहिजेच पाहिजे. आज एक कुटुंब चांगलं दिसत नाही, वातावरण बिघडलं. आता मुलगा मुलगीला पटवते, दोघे जण इकडे तिकडे फिरतात, पण टिकला नाही फिरू शकत. एकत्र राहा, कुटुंब बनवा, संसाराची तयारी करा, लग्नानंतर काय करता कोशिश करणार. ज्या घरात दोघांचं जीवन आध्यात्मिक शिक्षणाचं असेल, न मोहित नसेल, ते कुटुंब व्यवस्थित चालत राहील. कारण तिकडच्या बाहेरच्या मोहाचा प्रसार त्याच्या जीवनात येतो. सगळं शिक्षण घ्यावं आणि सगळ्या शिक्षणाकडे पहिल्यांदा डिसिजन. पूर्वी किती वर्षानुवर्ष लोकांना वेगवेगळी केली, किती कुटुंब उत्साहित आनंदित राहील. आता पण तेच भविष्याचं चित्र वाटत. सल्ला मोह नका, सल्ला नसेल तर कुटुंब लग्न झाल्यावर रस्त्यावर पडेल. मग ना तुम्हाला येशू मिळणार, ना सारखा नवऱ्याचं भविष्य होतात. हे असं फार कधी होत. दोघी आध्यात्मिक पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट होते. जर आध्यात्मिक नसेल तर घरचे दिवे हळूहळू विजायला सुरुवात होतात. किती कुटुंब अशीच उद्ध्वस्त झाले. पहिले धावतात येशूमध्ये, नंतर हळूहळू कमजोर होतात आणि मग तणाव निर्माण होते. ना इकडचे ना तिकडचे, मग घरात सोडायचं पहिला लागतं. एकच शब्द बोलतात, निघून जा, सोडून जा, नाहीतर मी सोडून जा. येशूसाठी कोण सोडून जाणार? हे सैतान पहिला सगळ्यांना सुद्धा होत.
एवढं पहिलं प्रेम दाखवेल ना तुम्हाला की तुम्ही जाता जाणार नाही. असं शैतानी प्रीती असते. आणि मग फुटा काय पडतात. आपण फुटा होता तर समजून घेतो. म्हणून कोणत्याही गोष्टीला तुमच्याकडे एक हत्यार आहे ते म्हणजे येशू ख्रिस्त. बस याचं प्रार्थना आहे काय निघून जाईल ते येणार नाही. तर प्रार्थनेमध्ये एवढा पावर असतो. पण तुम्ही खेचले गेले तर स्वतः विचार करा काय होईल. तुम्हाला उद्याचं माहिती नाही. एका दिवसात काय होईल ते तर पुढच्या भविष्याचं माहिती होणार नाही. मला एवढं फक्त माहिती आहे की हा काय ना येशूची हाक आहे ना ती शेवटची हाक असते. याच्यानंतर प्रार्थना सोडल्यावर भविष्यात काय होईल त्याचा ऍग्रीमेंट माझ्याकडे खतम. फायदे कधी चांगले होत नाही. पण येशू मध्ये आहे मग नवीकरण आहे. मग नवीन जन्म असं आहे तो आपला स्वर्गासाठी असतो. बाहेर गेला तर संपलं. बऱ्याचशा गोष्टी आहेत पवित्र शास्त्रात. शास्त्राचं शिक्षण हे सर्व व्यक्तीला घेणं गरजेचं. छोटीशी प्रार्थना केली आपल्या कामात परमेश्वराचा